आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण विचारूया जल्पाला काय बनवतो. जल्पा, बाजरीचे वडे. बाजरीचे वडे? तू एवढं कसं काय बरं हेल्दी फूड तुझे इतकं आईने शिकवलं. आईने शिकवलं आणि तू शिकून घेतलंस. दॅट इज मोर क्रेडिट. थँक्यू. सो साहित्य: बाजरीचं पीठ, बेसन, गव्हाचं पीठ, साखर, हळद, लाल मिर्च पावडर, सोडा, तीळ, धणे जिरा पावडर, मीठ आणि हिंग. साहित्य तुम्ही बघितलं काय काय घेतलं. आणि आता जल्पा आधी काय? आधी आपण सगळे हे मिक्स करू. आपण नॉर्मल पीठ जसं मळतो तसं आपण करूया. दॅट्स इट. फास्ट होण्याची रेसिपी. पण असं काय रेशिओ आहे का ग की बाजरीचं पीठ एवढं घ्यायचं किंवा बेसन एवढं घ्यायचं किंवा असं काही आहे घेतलं? एक बॉल जर बाजरी घेतली मग दोन्ही पीठ त्याच क्वांटिटीची असावी. तिन्हीचं सेम क्वांटिटी सेम. ओके ठीक आहे. तर मग आता बाजरीचं पीठ आपण आधी करूया. 1 by 1 आपल्याला सगळी पिठं घ्यायची. बाजरी, बेसन, गव्हाचं पीठ. असं सगळं छान पौष्टिक खा आणि मस्त तब्येत बनव. आता तू घरी आहेस तर. सोडा तुम्हाला खायचा सोडा आवडत नसेल तर तुम्ही गरम मोहन त्याच्यामध्ये घालू शकता. मिरची पावडर पण त्याला आवडेल तशी. तीळ, धणे जिरा पावडर. तिळाने फ्लेवर छान आहे. बाजरीचा पर्टिक्युलरली त्याला तिळ छान लागतं. आणि मीठ. ओके. आणि हे काय? हिंग. पाण्यात भिजवून चांगलं घट्ट असं भिजवून घ्यायचं ना. मीडियम सॉफ्ट. तर मला सांग, तुझे एवढे दोन्ही हात इतके सुंदर. मेहंदी काय लग्न वगैरे होतं कोणा? कझिनचे मॅरेज होते माझे. कझिनच्या? हो. आणि मग कुणी मेहंदीवाली वगैरे आणली? डान्स मीच काढलेली. पण दोन्ही हातावर तूच कशी काढली? कॅन अप्लाय विथ लेफ्ट हँड. खूप प्रॅक्टिस केली आहे. That's great. 5 years of practice and I can do that now. That's great. अरे जल्पा, मी तू काय चांगला स्वयंपाक करते, एवढ्या चांगली कला हातामध्ये, अजून काय काय करतेस यार? बस. आणि फक्त आराम करते मी. आता आराम करते, पण एवढं जॉब करायचा, त्याच्यानंतर चांगले पदार्थ बनवायचे. वंडरफुल या. थँक यू सो मच. लेफ्ट हँडनी एवढी नाजूक हा प्रकार करायचा, इट्स डिफिकल्ट. मला तर उजव्या हाताने पण नाही येणार. I haven't done any course, but it's just like I have it's a hobby, you can say. मेहंदी. खूप छान काढली. Thank you so much. आपण हे पीठ भिजवून घेऊया. आपण जे पीठ मळून घेतलं तर ते व्यवस्थित झालेले, म्हणजे अति मऊ पण नाही, अति घट्ट पण नाही, परफेक्ट. तर जल्पाबेन, नाव શું? आता we'll grease the hands first. જલ્પાબેન, તમે મને ગુજરાતીમાં વાર્તા કરો મારી જોડે. હવે આના આપણે નાના બોલ્સ કરશું. હા, સ્મોલ બોલ્સ. અને શું ડીપ ફ્રાય કરવાનું? હા, ડીપ ફ્રાય. ઓકે. Little press. Medium flame. ओके. हे जाईल काय आतमध्ये, डोंट वरी. थोडंसं हे झालं ना की जाईल. तू पुढचे घाल आणि मग ते तेल थोडं या बाजूला सोड. असं जर कधी काही झालं पटकन तर घाबरायचं नाही अजिबात. ते जोरात आत्ता ढकललंस ना तर यू कॅन डू दिस. लेट इट बी, डोंट वरी. ते आपोआप आता सुटून येईल आणि अजिबात पॅनिक नव्हतं. आपण फुल स्पीड. आणि हे राहतातही, मला वाटतं 2-3 दिवस राहतात. 1 week. 1 week. हो, मस्त. फॉर पिकनिक्स. गुजरात्यांच्या पिकनिक्स मध्ये हे पाहिजेतच ना. दॅट्स इट. तर हे झालेले आहेत ऑलमोस्ट. आता तळले की रेडी झालेली आहे डिश. तर आपण काय काय घेतलं, पिठं कुठची कुठची घेतली होती, काय काय केलं, हे सगळं तुम्हाला आता डिटेलमध्ये लिहून घ्यायला हरकत नाही. ते पटकन लिहून घ्या. बाजरीचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बाजरीचं पीठ,
1 वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ, साखर, हळद, लाल तिखट, सोडा, तीळ, धणे-जिरे पावडर, मीठ आणि हिंग. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बाजरीचं पीठ घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, सोडा, लाल तिखट, हळद, तीळ, धणे-जिरे पावडर, मीठ, हिंग आणि पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घ्यावं. तयार पिठाचे वडे तिळामध्ये घोळवून घ्यावेत आणि तेलात खरपूस तळून घ्यावेत. आम्ही